तर काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलचा सामना रंगला। पण या सामन्याच्या तिकिटांचा मुद्दा थेट विधिमंडळात चर्चेत आला। आमदारांना मॅच पाहण्यासाठी तिकीट मिळावं याबाबत आधी विधान परिषदेत चर्चा झाली आणि मग सभापतींच्या दालनात विशेष बैठकही झाली। बैठकीला मंत्री, राज्याचे मुख्य सचिव, क्रीडा विभागाचे सचिव, पालिकेचे अधिकारी आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यापुढे मुंबईत क्रिकेट मॅच असेल तेव्हा आमदारांसाठी राखीव कोटा ठेवण्यात यावा अशी मागणी या आमदारांनी केली आहे। आदरणीय पवार साहेब, बीसीसीचे अध्यक्ष असताना सभापती महोदय, मला आठवते माझा देखील क्लब आहेत, आपले सर्वांचे आहेत तिकडे आहेत आणि आपण देखील ते मेंबर त्यांना दिलं जातं। सभापती महोदय, बीसीसीचे अध्यक्ष असताना अधिवेशनाच्या वेळी असताना सन्मान्य सदस्यांना पण देखील सभापती महोदय त्यावेळी तो सामना पाहता यावा म्हणून ते पासेस दिले गेले होते सभापती महोदय। आणि म्हणून सभापती महोदय की ते मोठमोठे जे कंपनीज आहेत, कॉर्पोरेट्स आहेत, त्यांना त्यांचे कर्मचारी जाऊन बसतात, काय हरकत नाही, म्हणजे पैसे दिले तर कोणालाही देता येत नाही। पण सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जर मागणी केली तर सभापती महोदय ते दिली जात नाही आणि ती शोकांतिक आहे सभापती होते। सभापती महोदय, पोलीस अधिकारी असतील किंवा सनद अधिकारी असतील, IAS असतील, कलेक्टर असतील, यांची सोय व्यवस्थित होते, पण लोकप्रतिनिधीची होत नाही। सभापती महोदय, आपल्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींना पण हे सामना बघण्यास देखील या निमित्ताने तिकीट हे उपलब्ध व्हायला पाहिजे। सभापती महोदय, आम्ही जरी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये नसलो तरी आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये आम्ही काम करतो। मुद्दा असा आहे की ज्यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची ज्यावेळी मॅच असते त्यावेळी आवर्जून आम्ही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही निमंत्रण देतो, जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना निमंत्रण देतो। एवढंच नाही तर क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग कामगिरी पूर्वी केलेली आहे पण ते रिटायर्ड झालेत, त्यांच्याकडे जे लक्ष देत नाही त्यांच्याकडे आम्ही लक्ष देतो। हीच भूमिका मुंबई क्रिकेट असोसिएशनची असली पाहिजे। सचिन अहिर यांनी जो काही प्रश्न म्हणण्यापेक्षा व्यथा मांडली आणि आपण महाराष्ट्र सरकार म्हणून उत्तर दिलेलं आहे, अतिशय किविलवाणी भावना त्यांनी मांडलेल्या आहे। आम्ही काय फुकट मागत नाही, आम्ही असं म्हणतो की बाबा उपलब्ध करून द्या, कशा तरी वेळेला उपलब्ध करून द्या, आम्हाला तुमची भीक नको, उपलब्ध करून द्या, पण काहीतरी द्या किती। आणि जर आम्हाला पैसे देऊन उपलब्ध करून घेणार असाल तर महाराष्ट्र सरकारचा एकही पैशाची सेवा फुकट घेऊ नका। तर तुम्ही आपण सभापती म्हणून पुढे भविष्यामध्ये ज्या वेळेस अधिवेशनाच्या काळामध्ये ज्यावेळेस सामने मुंबईत होतील त्यावेळेस सदस्यांना पास मिळतील अशा प्रकारे तुम्ही सर्वांना आदेश निर्गमित करावे। तर कुठल्या सामान्यांच्या प्रश्नासाठी नाही तर क्रिकेटच्या तिकिटासाठी या आमदारांचा एवढा थळथळाट काल पाहायला मिळाला। याच मुद्द्यावरून मंत्री बावनकुळेंना सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे। भारत इंग्लंडचा पराभव करत असेल तर आमदारांनी तो पाहू नये असं मंत्री महोदयांना वाटतंय का, असा सवाल मुनगंटीवारांनी केला आहे। खरं आहे की माननीय मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे अतिशय कार्यक्षम, ऊर्जावान असे मंत्री आहे, आदर्श मंत्री आहे। माझं पहिल्यांदा म्हणजे मी अनेकदा पाहतो की एखादा स्थगन असेल तर ते उठून पटापट उत्तर देतात। आज असं काय झालं बावनकुळे साहेब की तुम्ही अजून उठलेही नाही आणि तुम्ही सभागृहाच्या ज्या आमदारांना, आम्हाला तर जायचं नाही आहे पण ज्यांना पाहिजे आहे, मला आठवतं की स्वर्गीय रमेश कानडे हे क्रीडा आणि शिक्षण सचिव असताना ते आमदारांना बोलून पासेस द्यायचे। स्वर्गीय रमेश कानडे मंत्री महोदय बावनकुळे साहेबांना असं काय झालं, जास्त जेवण झालं की शुगर जास्त झाली आहे, काय आहे? आता ज्या उत्साहात ते उत्तर देतात, सर्वात उत्साहात उत्तर देणाऱ्या मंत्र्यांपैकी एक आहे तू। अध्यक्षांच्या निर्देशानंतर ते शांत काय? त्यांना इंग्लंडचा पराभव भारत करत असताना त्याचे साक्षीदार आमदार होऊ नये असं वाटतं का? तुम्ही आमदारांना साक्षीदार करा आणि त्यांच्या हातात अधिकार आहे, मला माहिती आहे। बावनकुळे साहेब, तुम्ही जरा निर्देश तर स्वीकारा एकदा। भाऊने आपण ज्यावेळी मागणी केली त्यावेळी या मुंबई शहराच्या उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलारकडे मागणी केली। आपण त्यांना सांगितले की तुम्ही भावी मुख्यमंत्री आहात। बावनकुळे साहेबांना भावी मुख्यमंत्री बोलले नाहीयेत। बावनकुळे साहेबांना आपण भावी मुख्यमंत्री बोललेले नाहीयेत। त्यामुळे या ठिकाणी आपण जी मागणी केली होती आशिष शेलारांकडे
त्यामुळे आशिष शेलारांनी मान्य करून ते बोललेले आहेत आदरणीय मंत्री महोदय. या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसजीच आमचे सर्वांचे योग्य आणि त्यामुळं कुणालाही मुख्यमंत्री वगैरे सुधीर भाऊ खरं तर मी या सभागृहाच्या भावना लक्षात घेता मी आशिष शेलारजी यांच्याही चर्चा करतो आणि विधिमंडळ सदस्यांना पासेस कशा मिळतील यावर निश्चितपणे लक्ष टाकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.